Good morning, friends. I am Dattatreya Tavre, higher secondary teacher from Sri Jalandhar Higher Secondary School, Raimuha, Taluka Sirur Kasar, District Bid. Today we are going to learn the poem How You Earn Your Tomorrow, and this poem is written by the poet Edgar Guest. This poem is from our syllabus from 12th class in English. This is a fourth poem. मित्रांनो, सुरुवातीला आपण एडगर गेस्ट हे जे काही कवी आहेत त्यांचा परिचय पाहूयात आणि नंतर आपल्या ह्या कवितेकडे जाऊयात. एडगर गेस्ट, born in 1881 and died in 1959, was born in England and was brought to the United States when he was 10 years old. मित्रांनो, मूळचे इंग्लंडमध्ये जन्मलेले पण नंतरचं सगळं वास्तव्य अमेरिकेत झालेले असे हे एडगर गेस्ट, आणि म्हणून यांना ब्रिटिश बॉर्न अमेरिकन पोएट म्हणून ओळखलं जातं. ब्रिटिश बॉर्न इन इंग्लंड बट द अमेरिकन पोएट. परंतु नंतरचा काळ अमेरिकेमध्ये गेल्या कारणानं this Edgar Guest is known as American poet. Brought to the United States when he was 10 years old, he began his writing career in 1895. त्यांनी आपलं रायटिंग करिअर सुरू केलं 1895 ला. बॉर्न इन 1881 ला बॉर्न झाले आणि रायटिंग करिअरला सुरुवात झाली 1895 ला, म्हणजे जस्ट ॲट द एज ऑफ 14. आपल्या वयाच्या 14व्या वर्षीच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट, आणि यांना ओळखलं जातं काय म्हणून ओळखलं जातं? पीपल्स पोएट, लोकांचे कवी, जनसामान्यांचे कवी, पीपल्स पोएट म्हणून ते ओळखले जातात. त्यांना असं का म्हटलं जातं पीपल्स पोएट? बिकॉज फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन. त्यांचं लिखाण हे कसं आहे? व्हेरी सिम्पल इन स्टाईल, सिम्पल स्टाईल आहे, आणि लिखाणातला जो टोन आहे तो कसा आहे? तर ऑप्टिमिस्टिक आहे, ऑप्टिमिस्टिक इन टोन. ऑप्टिमिस्टिक इन टोन आहे त्यांच्या लिखाणाचा. ऑप्टिमिस्टिक, आशावादी असा टोन आहे, ऑप्टिमिझम आहे आपल्या लिखाणामध्ये. एक्सपेक्टेड द बेस्ट, त्याला आपण म्हणूया ऑप्टिमिस्टिक. म्हणजे बघा, जन्म झाला 1881 ला आणि त्यांची रायटिंग त्यांनी सुरू केली 1895 ला ॲट द एज ऑफ 14. अँड दिस एडगर गेस्ट इज वेल नोन ॲज पीपल्स पोएट बिकॉज ऑफ his simple style and optimistic tone. Guest is an American writer of newspapers and magazines. न्यूजपेपर, वर्तमानपत्रामध्ये, मासिकामध्ये लिखाण करणारे असे हे कवी म्हणून ते परिचित आहेत. This is an inspirational poem. This poem which we are going to learn, and that the poem is How You Earn Your Tomorrow, is an inspirational poem. This poem gives us inspiration. वाचकाला प्रेरणा देणारी अशी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक तुम्ही पाहिला, द टायटल इटसेल्फ इज अ क्वेश्चन. तो एक प्रश्न आहे. आपल्याला कवी प्रश्न विचारतायत. प्रश्न काय आहे? हॅव यू अर्न युअर टुमॉरो. अर्न करणे म्हणजे कमावणे. काय कमावलंय का? टुमॉरो. टुमॉरो इंडिकेट्स फ्युचर. तुमचा भविष्यकाळ, तुमचा उद्या तुम्ही आज कमावलत का? कसा कमवायचा आहे? कमवण्याचे मार्ग काय आहेत? बघा, आपल्या भूतकाळामध्ये आपण काय करतो, वर्तमान काळामध्ये आपण काय करत आहोत, याच्यातून तुमचा भविष्यकाळ आकार घेत असतो. आणि याही ठिकाणी कवी त्याच पद्धतीने प्रश्न विचारतात, हॅव यू अर्न युअर टुमॉरो. बघा, परिचयामध्ये त्यांनी असं सांगितलंय, दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर.
कवी विचारताय कोणाला? द रीडरला. आपण सर्वजण जे वाचक आहोत, वाचकाला ते विचारताय वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनादर ह्युमन बीइंग ऑर नॉट. वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनादर पर्सन, एनी स्ट्रेंजर. दुसऱ्या कुणाचं तरी जीवन अधिक सुसह्य व्हावं, अधिक आनंददायी व्हावं, याच्यासाठी तुम्ही काही केलं का? इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तुमचं भविष्यकाळ अधिक बेटर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, दॅट इज अप टू यू. ते तुझ्यावरती आहे. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली. इफ वी वॉन्ट टू make our future better, then you have to do your work, your deed better. अधिक चांगलं आपण कसं करूया त्याच्यावरती आपला भविष्यकाळ अवलंबून आहे. असं म्हणतात as you sow, so you shall reap. As you sow, as you sow, so you shall reap. मित्रांनो, आपण जसं पेरतो तसं उगवतं. आपण ज्याची पेरणी कराल त्याप्रमाणे भविष्यात ते पीक येणार आहे. तुम्ही आज काय करताय याच्यावरती आपला भविष्यकाळ, टुमारो इंडिकेट्स द फ्युचर, हा अवलंबून आहे. अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि म्हणून वर्तमान काळात काम करत असताना तुम्ही प्लॅन करा आपला प्रत्येक मिनिट आणि मिनिट, प्रत्येक सेकंद आणि सेकंद चांगल्या कार्यासाठी. सत्कारणी कसा लागेल, आपल्या हातून काहीतरी चांगलं कसं करेल, कोणाच्या त्या तरी मदतीला आपण कसं पडू, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. मित्रांनो, देव प्रत्येकाला दररोज 86,400 रुपये या पृथ्वी तलावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावरती टाकतो. दररोज टाकतो. आपल्या बँकेमध्ये जे खातं आहे ना, त्या खात्यावरती ईश्वर काय करतो, ईच अँड एव्हरी डे दॅट द गॉड डिपॉझिट 86,400 रुपीज इन अवर अकाउंट. आणि तो तुम्हाला सांगतो की ह्या 24 तासामध्ये तुम्हाला ते खर्च करायचे, दिवसभरामध्ये एवढी रक्कम तुम्हाला खर्च करायची. आता ती आपण कशी खर्च करतो, त्याचा वापर किती चांगल्या पद्धतीने करतो हे आपल्यावरती डिपेंड आहे. आणि दिवस संपला की तुमच्या खात्यावरची ही रक्कम पुन्हा झिरो होणार आहे. अगेन इन द नेक्स्ट डे गॉड विल गिव्ह यू अनादर 86,400 रुपीज. पुढच्या दिवशी पुन्हा तितकीच रक्कम ईश्वर आपल्या खात्यावरती टाकेल. त्याचा वापर त्या व्यक्तीवरती आहे, तो कसा करतो. मी 86,400 रुपये जे म्हणालो याचा अर्थ आहे सेकंद. प्रत्येकाच्या आयुष्यात दररोज 86,400 सेकंद मिळतात. त्याचा वापर आपण कसा करतो याच्यावरती काय अवलंबून आहे, आवर टुमारो. येस मित्रांनो, ही कविता 4 स्टांजा पोयम आहे. देर आर 4 स्टांजाज. एकूण 4 कडवी आहेत या कवितेमध्ये. ईच स्टांजा कंटेन्स 4 लाईन्स. सेट्स ऑफ 4 लाईन्स आर देअर इन ईच स्टांजा. प्रत्येक स्टांजामध्ये 4 लाईन्स आहेत, 4 ओळी आहेत. मीन्स in this poem there are 16 lines. 16 ओळींची ही कविता. आणि गंमत अशी आहे, त्या 16 ओळींपैकी 11 lines are interrogation. 11 lines. 11 ओळी ह्या काय आहेत, इंटरॉगेशन आहेत, प्रश्न आहेत. 11 lines are interrogation out of 16. एकूण 16 ओळींपैकी 11 लाईन्स ह्या प्रश्न आहेत. ज्या कवितेचा टायटलच प्रश्न आहे. तुम्ही या कवितेचं टायटल बघा. द टायटल इटसेल्फ इज अ क्वेश्चन. व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन इज दिस? दिस इज अ yes no type question. This is a verbal question because this question begins with have. That is a verb. That is auxiliary. Yes. हा एक प्रश्न आहे. प्रश्नानच ज्या कवितेची सुरुवात होते त्या कवितेतल्या 16 ओळींपैकी 11 ओळी ह्या काय आहेत, प्रश्न आहे. Means this poet is asking one after the other the question to us.
तो रीडरला प्रश्न विचारत जातो. एका प्रश्नामागून दुसरा, दुसरा मागून तिसरा प्रश्न विचारतो. या कवितेमध्ये यू हे जे प्रिपोजिशन आलेलं आहे ते रीडरसाठी आहे, वाचकांसाठी आहे. आणि हिम हे जे प्रिपोजिशन तुम्हाला त्या कवितेमध्ये बघायला मिळेल हे द स्ट्रेंजरसाठी आहे. रस्त्यानं तुम्ही जात असताना जो जो कुणी अनोळखी असेल दॅट इज कॉल्ड यू. तो स्ट्रेंजर, वन ऑफ द मेनी वी क्रॉस. आपण या जीवनरूपी प्रवासामध्ये जात असताना किंवा दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना जो कुणी अनोळखी आहे त्याला हिम हे प्रिपोजिशन कवीनं वापरलेलं आहे. आणि या कवितेतून काय सांगण्याचा प्रयत्न झालाय? वी मस्ट हेल्प पीपल अराउंड अस. आपल्या अवतीभोवती जी काही लोक आहेत ना मित्रांनो, त्याला आपण मदत करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. ॲज पर द लॉ ऑफ न्यूटन. आपण सायन्समध्ये न्यूटनचा लॉ अभ्यासलाय. काय आहे? व्हॉट वी गिव्ह टू अदर इट कम बॅक टू अस फोर्सफुली. आपण दुसऱ्यांना जी काही कर्तव्य केली त्याच प्रमाणात आपल्याला ते परत येतं. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट असं जे न्यूटन सांगतात ना, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे समान असतं पण परस्पर विरोधी असतं. आपण दुसऱ्याला काय देतो त्या प्रमाणात ते आपल्याकडं रिफ्लेक्ट होतं, परत येतं. इफ वी डू गुड टू प्रेझेंट और पास्ट इट विल शुअरली मेक अवर टुमॉरो ब्राईट. आपण प्रेझेंटमध्ये पास्टमध्ये काही जर चांगली कामं केली तर निश्चितच आपला भविष्यकाळ हा कसा आहे तर उज्ज्वल आहे. असंच या कवितेमधून कवीला सुचवायचं आहे. आपण कवितेला सुरुवात करूयात. म्हणजे कवी नेमकं काय म्हणतात हे आपल्या लक्षात येईल. आपले संत तुकारामांनी त्यांच्या अभंगामध्ये म्हटलंय पहा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जे आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. व्यक्तीनं देव माणसात शोधला पाहिजे. म्हणूनच कदाचित गाडगे बाबा असतील, बाबा आमटे असतील, ही ईश्वराची भक्ती करण्यापेक्षा ईश्वराला माणसात ही माणसं बघायची. म्हणून ती माणसं नाहीतच, ही देव माणसं होऊन गेली. एक कविता आहे बघा अबुबेन आदमची, कदाचित तुमच्या वाचनात ती आली असेल. J.H. ली हंट यांनी ती कविता लिहिलेली आहे. आणि त्या कवितेचं सार असं आहे की गॉड फेवर दोज हु लव्ह देअर फेलो ह्युमन बीइंग. गॉड कोणाला फेवर दाखवतो? देव कोणावरती प्रेम करतो? अशा माणसावरती की जी माणसं माणसावरती प्रेम करतात. अबुबेन आदम रात्री झोपेतून ज्या वेळेला उठला त्यावेळेला तो ज्या खोलीत झोपला होता ती सगळी खोली प्रकाशमान झालेली. आणि त्या प्रकाशामध्ये एक एंजिल इज रायटिंग समथिंग इन द बुक ऑफ गोल्ड. तो एंजिल एका सोन्याच्या पुस्तकामध्ये काहीतरी नोंदवतोय, लिहितोय. अबुबेन आदम आस्क्ड द क्वेश्चन टू दॅट एंजिल, व्हॉट आर यू रायटिंग? काय लिहिताय तुम्ही? एंजिलनं असं सांगितलं, आय एम रायटिंग द नेम ऑफ दोज पीपल who love God. अशा माणसांची यादी करतोय की जी माणसं देवावरती प्रेम करतात. And then that the Abu Ben Adam asked the question to that angel, is there name of mine? माझं नाव त्या यादीत आहे का? And then that the angel said no. ना, तुझं नाव या यादीत नाही. आणि मग अबू बेन आदम हसतो आणि असं म्हणतो की जर तुम्ही अशी एखादी यादी बनवली, कशी यादी? की अशी माणसं की जी माणसावरती प्रेम करतात, राईट माय नेम इन दॅट लिस्ट. कशा लिस्ट मध्ये? की जी माणसं सच पीपल हु लव्स मेन अँड नॉट द गॉड. एंजल हसतो, येस म्हणून उत्तर देतो आणि निघून जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री ज्यावेळेला अचानक गाढ झोपेमधून अबुबेन आदमला जाग येते आणि तो पाहतो की दॅट द एंजल रिटर्न बॅक. आणि तो काय घेऊन आलाय? अशी यादी की ज्याच्यावरती देव प्रेम करतो. अशा माणसांची यादी की ज्याला देवाचा फेवर मिळालेला आहे, देवाचे ब्लेसिंग्स मिळालेले आहे. आणि एंजल सांगतो की इन दॅट लिस्ट, दिस इज सच टाइप ऑफ लिस्ट ऑफ मेन टू हुम गॉड फेवर दोज पीपल. देर आर ब्लेसिंग टू दीज पीपल ऑफ गॉड. आणि या यादीमध्ये सगळ्यात वरती नाव असतं अबू बेन आदमचं.
मित्रांनो, याचा अर्थ स्पष्ट आहे. माणसावरती प्रेम करणारी जी माणसं आहेत ती कोणाला आवडतात? देवाला आवडतात. आणि मग माणसावरती प्रेम करूनच आपण काय मिळवू शकतो? वी कॅन अर्न व्हॉट अवर टुमॉरो. कदाचित हेच आपल्याला या कवितेमधून कवीला सांगायचं आहे. कवितेला प्रत्यक्ष सुरुवात करूयात. बघा, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड इज हिज वे. पहिल्या प्रश्नानंच कवितेला सुरुवात होते. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू देर आर 11 questions in 16 lines. 11 lines are just questions. Is anybody happier because you passed his way? रस्त्यानं जात असताना इज एनीवन हॅपियर, एखादाही व्यक्ती तुमच्यामुळे काय झालाय का? हॅपियर झालाय का? त्याचं जीवन अधिक आनंददायी झालंय का? दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. तुमच्या आजच्या दिवसामध्ये मार्गक्रमण करत असताना, जगत असताना, तुमची कामं करत असताना एखादा व्यक्ती जो तुमच्या रस्त्यात आलाय, इज एनीवन हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. तुम्ही त्याच्या जीवनात आलात, तुम्ही त्याला काहीतरी मदत केली म्हणून आनंदी झालाय का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. आज तुम्ही ज्या ज्या लोकांना भेटलात त्यामधला एखादाही व्यक्ती असा आहे का की जो तुमची आठवण काढतोय? तुम्ही त्याला जे काही बोललात ते त्याला आठवतंय, असा एखादाही व्यक्ती आहे का? म्हणजे तुम्हाला भेटलेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही सहानुभूतीचे 2 शब्द, त्याला प्रेरित करण्याचे काही शब्द असं काही बोललात का? डिड एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. दिवस जवळपास संपत आलाय. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. प्रत्येक दिवशी हे घडणारच आहे. कवी एक दिवस फक्त आपल्या डोळ्यासमोर ठेवतात. आजचा दिवस संपायला आलाय. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. आणि त्याचा जो टॉयलिंग टाइम आहे, दिवसभराचा जो टॉयलिंग टाइम आहे, टॉयलिंग टाइम, कष्ट करण्याची ही जी वेळ आहे, त्यांनी दिलंय बघा त्याचा अर्थ. टाइम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. दिवसभर काबाड कष्ट करण्याची ही जी काही वेळ होती, टाइम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. आता हे काय झालं? थ्रू. थ्रू मीन्स ओव्हर. आता तो संपत आलाय हा वेळ. आणि मग ह्या वेळामध्ये, दिवसभराच्या ह्या वेळेमध्ये तुम्ही कुणाला मदत केलीत का? तुमच्यामुळे कुणी अधिक हॅपियर झालाय का? तुम्ही ज्या ज्या लोकांना बोललात त्याच्यातला एक तरी व्यक्ती असा आहे का की त्याला तुमचं बोलणं पुन्हा पुन्हा आठवतंय, चांगल्या अर्थानं, वाईट अर्थानं नाही. तुम्ही एखाद्याला खवळलात, एखाद्याला बोचतील असे काही शब्द बोललात तरी त्यालाही ते आठवेल, पण ते आठवणं इथं अभिप्रेत नाही. दिस इज अ ऑप्टिमिस्टिक पोएट. आशावादी कवी आहे. त्याला ते आठवतंय का? आणि कवी पुढे असं म्हणतात की बघ, दिवस तर संपायला आलाय अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. आता पुन्हा प्रश्न आहे. 4 ओळीच्या या स्टांजामध्ये 3 लाईन्स आर जस्ट क्वेश्चन्स. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड टू यू. बघा, काइंडली वर्ड ऑफ यू. इज देअर एनीवन, एक तरी, एनीवन, समवन, एनीबडी, अशी ते प्रोनाउन आलेत बघा. आणि ते सारखं म्हणताय की असा एक तरी आहे का की जे तुमची आठवण काढतोय, तुमच्याबद्दल तो कृतज्ञ आहे. देयर इज ग्रॅटिट्यूड इन हिज माइंड. ग्रॅटिट्यूड, त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कृतज्ञतेचे भाव आहेत. तुम्ही त्याला काहीतरी फेवर केला, मदत केली, उपकार केले, याची जाणीव त्याच्या मनात आहे. इज देअर एनीवन, अ सिंगल पर्सन. कवी अशी अपेक्षा नाही करत की दिवसभर तुम्ही तुमचं सगळं काम सोडून फक्त लोकांनाच मदत करा, अशी अपेक्षा कवी करत नाही. तुमच्या दैनंदिन काम करत असताना जर शक्य झालं तर आजूबाजूच्या आपल्या लोकांपैकी कुणाला तरी मदत करा, त्याला सहानुभूतीचे 2 शब्द बोला, त्याच्या गरजेला तुम्ही पडा. असं कदाचित कवीला सांगायचे. असं एक तरी आहे का की जे, येस, द लास्ट लाईन, इज देअर एनीवन टू अटर टू स्पीक नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. म्हणजे त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कृतज्ञतेचे भाव आहेत, असा एक तरी आहे का? बघा दुसरा स्टांजा. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रेटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग.
रस्त्यानं जात असताना एखादा मित्र तुमच्या दिशेनं केम अलॉंग आला, तुम्हाला भेटण्यासाठी आला. कदाचित त्याला तुमच्या मदतीची गरज आहे. असा एखाद्या मित्राला डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रेटिंग? असा एखादा मित्र तुम्हाला भेटण्यासाठी आलाय तर तुम्ही त्याला चेअरफुल ग्रेटिंग देता का? त्याचं स्वागत अगदी चेअरफुल ग्रेटिंग, आनंदानं, पोलाइट वर्ड मध्ये त्याचं स्वागत तुम्ही करता का? ऑन अ चर्लिश शॉट? का त्याचं स्वागत करताना चर्लिश याचा अर्थ आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी दिलेला आहे. रूड मॅनर, बॅड मॅनरनं तुम्ही त्याचं स्वागत करता का? कस तरी घाई गडबडीत त्याचं स्वागत तुम्ही करताय का? चर्लिश शॉट ऑफ हाउडी अँड देन व्हॅनिशिंग फ्रॉम. बघा, कवी असं म्हणतात की काही गडबडीमध्ये त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हाउडी. हाउडी आपण याचा अर्थ असा घेऊया की हाऊ आर यू? कसा आहेस तू? बरं चाललंय का? काही गरज आहे का तुला? असं दोन शब्द चांगले, सहानुभूतीचे, आपलेपणाचे तुम्ही त्याला बोललात का? का काही गडबडीमध्ये त्याला कस तरी दुर्लक्ष केल्यासारखं हाउडी हाउडी कसा आहेस म्हणजे कस तरी कसा आहेस म्हणून पडदेशी निसटून जाणं. अँड देन व्हॅनिश, व्हॅनिश डिसअपियर. घाई गडबडीमध्ये बॅड मॅनरनं तुम्ही त्याला बोललात आणि पडदिशी तुम्ही काय झालात? व्हॅनिश झालात. कुठं? इन द थ्रॉंग. इन द थ्रॉंग. येस, थ्रॉंग. THRONG. थ्रॉंग, क्राऊड, क्राउडेड मास ऑफ पीपल. गर्दीमध्ये तुम्ही सामील झाला. म्हणजे एखादा मित्र तुमची मदत घेण्यासाठी तुमच्याकडे आलाय. त्याला तुमच्याकडून काहीतरी मदतीची, काही दोन शब्दांची अपेक्षा आहे आणि अशा वेळेला त्याच्याशी न बोलता, त्याचं अगदी प्रेमानं स्वागत न करता, आस्तेवाईकपणे काही दोन गोष्टी न बोलता तुम्ही काय केलं? त्याच्यापासून निष्ठून जाण्याचा, त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केलात. वेर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल. आणि मग कवी असं म्हणतात की त्याच्याबरोबर वागताना तुम्ही सेल्फिशपणे वागलात का? सेल्फिश, स्वार्थीपणानं तुम्ही वागलात का? अँड सिम्पल, त्याची कसलीही बेपर्वाईनं वागलात का? ॲज यू रश्ड अलॉंग द वे, त्या ठिकाणून रश अलॉंग, रश अलॉंग, त्या ठिकाणून मूड विथ अर्जंट हॅस्ट. एखाद्या ठिकाणाहून तो मित्र तुम्हाला भेटायला आलाय, तुम्ही खूप कामात आहात, तुम्ही काहीतरी गडबडीमध्ये आहात असं दाखवून त्याची विशेष दखल न घेता, प्रेमाचे दोन शब्द न बोलता तुम्ही काय झालात? त्या ठिकाणाहून रश्ड अलॉंग द वे, निघून गेला. ते काय दाखवत आहे? युअर बिहेवियर इज जस्ट सेल्फिश. त्या आपल्या मित्राशी वागताना तुम्ही स्वार्थीपणानं वागलात. और इज समवन माइटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे? का आजच्या दिवसभराच्या तुमच्या वागण्यामधून असा एखादा व्यक्ती आहे, और इज समवन माइटी ग्रेटफुल, तो तुमचे आभार व्यक्त करतोय. माइटी, ग्रेट अँड इम्पोजिंग, अँड ही इज गिव्हिंग जस्ट थँक्स टू यू फॉर अ डीड, फॉर युअर ॲक्शन, फॉर द थिंग दॅट यू डीड टुडे. तुम्ही आज त्याच्यासाठी काहीतरी चांगलं केलंय म्हणून तो आज काय करतोय? तुमचे आभार व्यक्त करतोय. इज देअर समवन? असा कोणी आहे का? बघा, आपल्या मित्राशी वागताना जर आपण असं वागत असो तर अनोळखी माणसाशी वागताना आपण कसं वागू हे स्पष्ट आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा कवी सांगताय की तुझ्या आयुष्यात दिलेली ही वेळ काहीतरी सत्कारणी आपण लावली पाहिजे. कॅन यू से टुनाइट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट? बघा, कॅन यू से टुनाइट, आजच्या ह्या रात्री, अख्खा दिवस तुमचा गेला, संध्याकाळ झालेली आहे. इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट, दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. दिवसभराच्या ह्या तुझ्या धांदलीमध्ये देर आर सो मेनी पीपल दॅट पास्ट. तुझ्या आजूबाजूला अनेक लोक होती, त्यातल्या एका तरी माणसाला तू ब्रदर
तुझ्या भावाला, बरोबर, एका तरी व्यक्तीला तू मदत केलीस का? इज अ सिंगल हार्ट रिजॉइसिंग ओव्हर, रिजॉइस करणं, फील और शो ग्रेट जॉय, अ सिंगल हार्ट. आता या ठिकाणी ही ओळ जी आहे ना, सिनेक्डोक ही फिगर ऑफ स्पीच दाखवतो. आपला एखादा पार्ट, अ पार्ट इज मेड टू रिप्रेझेंट द होल. या ठिकाणी त्यांनी जे म्हणालेत की नाही, इज अ सिंगल हार्ट मीन्स सिंगल पर्सन, अ सिंगल मॅन इज अ सिंगल हार्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डीड और सेड. तू जे काही त्याच्यासाठी केलंस, त्याला तू जे काही बोललास, त्यामुळं त्याचं हृदय इज जस्ट फील और शो ग्रेट जॉय. असं काही झालंय का? बघा, ही ओळ अगदी लक्षात ठेवा. इज अ सिंगल हार्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डीड और सेड. याच्यामध्ये काय आहे? कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे? सिनेक्डोक. एखादा भाग ज्यावेळेला पूर्ण गोष्ट दर्शवितो. हार्ट काय इंडिकेट करताय? हे इंडिकेट करताय पर्सन आर मॅन, याला इंडिकेट करतोय. म्हणजे शरीराचा एक भाग, व्यक्ती, पूर्ण व्यक्ती दर्शवितोय. दॅट इज कॉल्ड सिनेक्डोक. दिस इज द फिगर ऑफ स्पीच. डज अ मॅन हुज होप्स वेर फेडिंग. असा एखादा व्यक्ती जो निराश झालाय, हताश झालाय, नैराश्याच्या गर्तेत गेलाय, त्याचं ते नैराश्य संपवण्याचं काम तुमच्या शब्दानं केलंय आणि आता त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. आत्मविश्वासानं ही इज लुकिंग टुवर्ड्स द फ्युचर. असं काही घडलंय का? लुक हिअर. डज अ मॅन हुज होप्स वेर फेडिंग. ज्याच्या होप्स काय झाल्यात? फेड झाल्यात. फेडिंग, whose hopes were fading, that decrease when, decrease gradually. माणसाच्या आशा सातत्यानं कमी होणं म्हणजे नैराश्यात जाणं. अशा व्यक्तीला नाव तुमच्या बरोबर बोलण्यानं विथ करेज, त्याला आता काय आलंय? त्याला आत्मविश्वास आलाय, धाडस आलंय. लुक अहेड. आणि तू आता लुक अहेड, लुक इन टू द फ्युचर, टू थिंक अबाउट द फ्युचर. लुक अहेड म्हणजे तू आता भविष्याचा आत्मविश्वासानं, आशावादी नजरेनं विचार करतोय. असं काही घडलंय का? बघा, तुमच्या लक्षात आलं असेल कवीला नेमकं काय म्हणायचं. कवी पुन्हा पुन्हा सांगतोय की दिवसभरामध्ये वागत असताना तुमच्या आयुष्यात, तुमच्या अवतीभोवती रस्त्यानं जाताना जी जी काही माणसं तुम्हाला अशी वाटली की त्यांना गरज आहे आपली, त्यांच्या गरजेला तुम्ही पडलाय का? असं काही झालंय का? हे शेवटी दिवस संपल्यानंतर तुम्ही विचार करा. डज यू वेस्ट डे. का तुम्ही आजचा संपूर्ण दिवस वेस्ट केलात? एखाद्यालाही मदत न करता तुमचा दिवस गेला असेल, याचा अर्थ तुमचा दिवस काय झाला? दॅट इज वेस्ट वन, वाया गेला. और लूज इट. वॉज इट वेल और सोरली स्पेंट. वॉज इट वेल, चांगल्या पद्धतीने तुम्ही घालवला, आजचा दिवस तुमचा यशस्वी झाला, का सोरली स्पेंड झाला? सोरली, युजलेसली स्पेंड झाला. Did you leave a trail of kindness? आजच्या या दिवसभराच्या वागण्यामधून तुम्ही a trail of kindness, trail of kindness. Yes, trail means a series of mark in a long line. तुम्ही आज दिवसभर जे वागला, तुमच्या वागण्यामध्ये you have left behind a series of mark. What type of mark? That is of kindness. तुमच्या चांगुलपणाच्या या पाऊल खुणा मागं ठेवत ठेवत तुम्ही पुढे गेलाय का? का दिवसभरामध्ये वागत असताना तुम्ही अ स्कार ऑफ डिस्कंटेंट सोडलात, मागं ती व्रण सोडत आलात. कशाचे? असमाधानाचे, नैराश्याचे, दुःखाचे. लुक हिअर, अ स्कार मीन्स व्हॉट? मार्क लेफ्ट ऑन द स्किन बाय वुंड. एखाद्या जखमेचा वगैरे व्रण आपल्या चेहऱ्यावरती, त्वचेवरती जसा राहतो, दॅट इज कॉल्ड स्कार. SCAR. तुमच्या आज दिवसभराच्या वागण्यामध्ये तुम्ही अ ट्रेल ऑफ काइंडनेस मागं सोडलं. आपला चांगुलपणा, आपलं चांगलं वागणं याच्या पाऊलखुणा मागं सोडल्यात का? अ स्कार ऑफ डिस्कंटेंट सोडलं. डिस्कंटेंट, लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन,
हे सोडलं, ॲज यू क्लोज युअर आईज, आता संपूर्ण दिवस संपला आहे, तुम्ही झोपायला गेला, देन नाव यू क्लोज युअर आईज, तुम्ही आता तुमचे डोळे झाकले, इन स्लंबर फॉल इन टू अ डीप स्लीप, आता तुम्ही गाढ झोपेत गेलाय. डू यू थिंक, झोपल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का दॅट गॉड वुड से, दिवसभराचं तुमचं एकूण हे काम बघून, दिवसभराचं तुमचं हे वागणं बघून कदाचित देव असं म्हणेल तुम्हाला, असं वाटतं का यू हॅव अर्नड वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे, आज तू जे काही चांगलं काम केलंस त्याच्या आधारे तू काय मिळवलास, तू काय कमवलास, युअर टुमॉरो, असं देव म्हणेल असं तुम्हाला वाटतं का? मित्रांनो, ही कविता आपल्याला विचार करायला लावते, पुन्हा आपल्याला मागं वळून बघायला लावते की खरंच आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना असं काही आपण करतोय का? का आपण आपलपोटी आहोत, मी, माझं कुटुंब, मी, ज्याला आपण म्हणूयात मी, फक्त फर्स्ट पर्सनचाच विचार करतोय आपण, का आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचाही आपण विचार करतोय? त्यांच्या गरजेला आपण कधी पडणारच नसो तर आपलं मोठेपण, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेंड खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अत दूर, आपलं हे मोठेपण जर असं असेल, त्याचा फायदा जर लोकांना होणार नसेल तर ते मोठेपण काही कामाचं नाही. आपल्या आयुष्यात आपल्यामुळं कुणाचं तरी चांगलं होणं, आपल्या आयुष्यात आपण कुणाच्या तरी कामाला येणं, यालाच खऱ्या अर्थानं जीवनाचं बराच सार त्यात सामावलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. युअर गुड ॲक्शन इन द प्रेझेंट विल ऑलवेज बी रिस्पॉन्सिबल टू गेन अवर फ्रुटफुल फ्युचर. आणि म्हणून कवी असं सांगून जातो की तुमच्या आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना चांगली कामं करा, लोकांच्या कामाला या, लोकांना मदत करा. आणि मला वाटतं विंदा करंदीकरांची एक कविता आहे, त्यात ते म्हणतात पहा, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. पुढची दोन वाक्य खूप महत्वाचे आहे. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. मित्रांनो, निश्चितच ही कविता तुम्हाला समजली असेल. कवी या कवितेमध्ये प्रश्न विचारताय आणि प्रश्नातून त्यांना हेच विचारायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही लोकांना मदत करताय का? आपल्या मित्राला, आजूबाजूच्या ह्या लोकांना तुम्ही मदत करताय का? आणि जर करत नसाल ते करायला सुरुवात करा. नसता देव विचार करेल. काय, कशाचा विचार करेल? यू हॅव अर्नड वन मोर टुमॉरो बाय वर्क. उद्याचा टुमॉरो तुम्हाला द्यायचा आहे का? का द्यायलाच नको? हा जर वाया घालवत असेल तर कशाला द्यायचा? या ठिकाणी मित्रांनो ही कविता संपते. सोपी आहे, आपल्याला पुन्हा विचार करायला लावणारी, अंतर्मुख करायला लावणारी अशी ही कविता आहे. चांगलं बघा, लोकांना मदत करा, हा संदेश देणारी ही कविता आहे. याच ठिकाणी ही कविता संपते. आपण थांबूयात. धन्यवाद.